नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, खोडवा ऊस व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन करताना कोणता डोस घ्यावा, कोणत्या बॅगा आपल्याला या डोसमध्ये पहिल्या डोसमध्ये घ्यायच्या आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, खोडवा ऊस आपला ऊस तुटून गेल्यानंतर जो आपण खोडवा धरतो, तर त्या खोडवासाठी आपला पहिला खताचा डोस कोणता घ्यावा हा शेतकऱ्यासाठी प्रश्न असतो. तर आज आपण या संदर्भात व्हिडिओ बनवत आहोत. स्वतः मी आपल्या शेतामध्ये हा खताचा डोस टाकत आहे. तर यामध्ये आपण कोणते कोणते खत घेतले आहेत ते सविस्तर पाहूया. मित्रांनो, ऊसाच्या पहिल्या स्टेजमध्ये ऊसाची वाढ होण्यासाठी आपल्याला मुबलक प्रमाणात जे काही स्फुरद म्हणजे फॉस्फरस पाहिजे असते, ज्यासाठी आपल्याला डी-ए-पी घेतला आहे. आपण एकरी 2 बॅग डी-ए-पी घेतली आहे. त्याच्यानंतर 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटची घेतली आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात आपल्याला स्फुरद जास्तीत जास्त फॉस्फरस द्यायचा आहे पिकांना, जेणेकरून जोमदार वाढ होईल, कलर हिरवा होईल. आणि यासोबत आपण एक युरिया प्रति एकर 1.5 बॅग घेतली आहे. डी-ए-पी 1 एकरी प्रति 2 बॅग, युरिया प्रति एकर आपल्याला 2 बॅग या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे पोटॅश. मित्रांनो, पिकाच्या एकंदरीत वाढीसाठी NPK, नायट्रोजन्स, पोटॅश आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे 3 घटक महत्त्वाचे असतात. यासाठी आपल्याला हे तिन्ही घटक या पहिल्या खताच्या डोसासाठी द्यायचे आहेत. खोडवा ऊसासाठी यासाठी आपण जे काही पोटॅश या ठिकाणी घेणार आहोत. प्रति एकर 1 बॅग घ्यायची आपल्याला 50 किलोची. त्यानंतर मित्रांनो, यासोबत आपल्याला जे काही आपण डी-ए-पी 2 बॅग घेतली आहे, सिंगल सुपर फॉस्फेटची 1 बॅग घेतली आहे. याच्यानंतर युरिया आपण 1.5 बॅग प्रति एकर घेतला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून प्लॅन्टो घेऊ शकता किंवा सागररत्न घेऊ शकता किंवा सागरिका घेऊ शकता. कुठल्याही प्रकारची एक मायक्रोन्यूट्रिएंटची किट आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हा डोस घेतला आहे. मित्रांनो, यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं तो म्हणजे यासोबतच आपण जे काही मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये प्लॅन्टो घेणार असाल तर आपल्याला 25 किलो प्रति एकर आपल्याला घ्यायचं आहे. किंवा दुसरे घेणार असेल तर कुठल्याही 25 किलोची किट आपल्या यामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून जी काही खोडवा ऊसाची एकंदरीत वाढ व्यवस्थित होईल, चांगली कलर साईज होण्यास आपल्याला मदत होणार आहे आणि जमीन सदैव सुपीक राहण्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे. अशा पद्धतीचा हा एकंदरीत डोस आपण यामध्ये घेतला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.